सिद्धार्थ माझ्या गांधींचं हॉस्पिटल या काव्यसंग्रहातील या कवितेचं शीर्षक आहे सिद्धार्थ. सिद्धार्थ गौतम गानगोट्याचे भावकीतले गौतम गानगोटे आठवतात, त्यांचीच भावकी आहे. त्यांच्याच भावकीतलं एक चरित्र आहे सिद्धार्थ. तळ्याच्या काठावर, तळ्याच्या तळ ज्यामध्ये मासे असतात. आपण खातो ना मासे, आपण माशांना खातो, मासे माशांना खातात. आपण माशांना खातो, मासे माशांना खातात, मासे आपण खातो. ते तळ हो ना. तळ्याच्या काठावर, तळ्याच्या काठावर हरणाची, 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 तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, तळ्याच्या काठावर हरणाची. आता सागोती प्राचीन शब्द आहे, मटण मांस. सागोती हा शब्द प्राचीन काळी मटणासाठी मांसासाठी वापरला जायचा. आता याचं व्याकरणात्मक पृथक्करण करण्या एवढं धैर्य आय एम नॉट येट कन्सिडर माय सेल्फ एबल to describe the grammatical dissection of this word. सागोती समजून घ्या. मग आता काय होऊ शकतो? तळ्याच्या काठावर बाकीचे शब्द अदर वर्ड्स आर ओके. तळ्याच्या काठावर हरणाची, बट सागोती इज अ व्हेरी डिफिकल्ट, हायली structured word, so I am not able to describe it grammatically perfectly. Okay, let's proceed. तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, बगळ्यांसह, बगळ्यांसह, तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, 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 बगळ्यांसह, 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 तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, बगळ्यांसह खाताना, तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, बगळ्यांसह खाताना, तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, बगळ्यांसह खाताना. लांडग्यांनी, लांडग्यांनी, तळ्याच्या काठावर, तळ्याच्या काठावर तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, बगळ्यांसह खाताना, लांडग्यांनी साधलेला, लांडग्यांनी साधलेला, लांडग्यांनी साधलेला, तळ्याच्या काठावर हरणाची सागोती, बगळ्यांसह खाताना, लांडग्यांनी साधलेला, लांडग्यांनी साधलेला, लांडग्यांनी साधलेला, एका पायावरचा, 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 एका पायावरचा,
एका पायावरचा, एका पायावरचा, एका पायावरचा, एका पायावरचा, एक पायावरचा, एका पायावरचा, एका पायावरचा, एका पायावरचा, एका पायावरचा, एका पायावरचा. तळ्याच्या काठावर हरणाची सागुती बगळ्यांसह खाताना लांडग्यांनी साधलेला एका पायावरचा परमार्थ, 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 परमार्थ. आलं लक्षात? परमार्थ, परमार्थ. आता एका पायावरचा परमार्थ तो काय असतो? एका पायावरचा परमार्थ, एका पायावरचा असे परमार्थ तर खूप असतील. अनेकांना अनेक मार्गांनी प्राप्त झालेले परमार्थ असू शकतात. देयर इज नो कॉन्ट्रोवर्सी अबाउट इट. आय ऑल्सो डोंट कॉन्ट्रोवर्स इट. देयर कुड बी मेनी ऑफ सच काइंड परमार्थ. बट एका पायावरचा परमार्थ, व्हॉट कॅन दिस बी? बट देयर इज. असं असतं. एका पायावरचा परमार्थ असतो. एका पायावरचा परमार्थ. एका पाया तुम्ही साध्य केलाय कधी? आम्ही तो रोजच साध्य करतो एका पायावरचा परमार्थ. आमच्यासाठी काय, तुमच्यासारख्या अविवाहित माणसांसाठी नवखं असेल ते. तर तळ्याच्या काठावर हरणाची सागुती बगळ्यांसह खाताना लांडग्यांनी साधलेला एका पायावरचा परमार्थ फार फार्थ, फार फार्थ, फार फार्थ. तळ्याच्या काठावर हरणाची सागुती, तळ्याच्या काठावर हरणाची सागुती बगळ्यांसह खाताना लांडग्यांनी साधलेला एका पायावरचा परमार्थ फार फार्थ. एका पायावरचा परमार्थ फार फार्थ. लक्षात आलं? लक्षात आलं? आपण कशाबद्दल बोलतोय? कशाबद्दल बोलतोय? लक्षात घ्या, लक्षात घ्या. तळ्याच्या काठावर हरणाची सागुती बगळ्यांसह खाताना लांडग्यांनी साधलेला एका पायावरचा परमार्थ फार फार्थ. अनमने सिद्धार्थ, अनमने सिद्धार्थ, अनमने सिद्धार्थ, अनमने सिद्धार्थ, अनमने सिद्धार्थ, अनमने सिद्धार्थ. तळ्याच्या काठावर हरणाची सागुती, तळ्याच्या काठावर हरणाची सागुती बगळ्यांसह खाताना लांडग्यांनी साधलेला एका पायावरचा परमार्थ फार फार्थ. अनमने सिद्धार्थ, अनमने सिद्धार्थ, 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 सिद्धार्थ. वाळीत, 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 वाळीत टाकलेला, वाळीत टाकलेला, वाळीत टाकलेला, वाळीत टाकलेला, वाळीत, वाळीत टाकलेला, वाळीत टाकलेला, वाळीत टाकलेला. अळीत, अळी माहिती आहे तुम्हाला? खालची अळ, वरची अळ. भारतात आहात म्हणजे या अर्थापासून स्वतःला वाचवू शकत नाही तुम्ही. खालची अळ, वरची अळ हा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दांभिक असतो, दांभिक आहे तो माणूस जो म्हणतो की नाही मला हे माहित नाही. खालची अळ, वरची अळ माहित नाही म्हणणारा माणूस ठार दांभिक आहे. अशा माणसांपासून सावध असा. वाळीत टाकलेला, वाळीत टाकलेला बहिष्कृत, वाळीत टाकलेला बहिष्कृत, वाळीत टाकलेला बहिष्कृत, वाळीत टाकलेला बहिष्कृत.
तू भारतीय. वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय. वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय. वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय. पांडित 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 पांद ग्रामीण भागातला शब्द आहे. पांद म्हणजे लोक असा तांब्या घेऊन जातात दररोज सकाळी. तो भाग शक्यतो प्रत्येकांच्या शेताकडे जाण्याचा तो मार्ग असतो खेड्यामध्ये. त्या मार्गावरती लोक तांब्या घेऊन बसतात सकाळी सकाळी. तर वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय. वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय. वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय. पांडित माजलेला. पांडित माजलेला. पांडित माजलेला. पांडित माजलेला. पांडित माजलेला. वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय. पांडित माजलेला. साल्या तू क्षत्रिय. पांडित माजलेला. साल्या तू क्षत्रिय. वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय. पांडित माजलेला. साल्या तू क्षत्रिय. परसाला जाताना. परसाला जाताना. परसाला जाताना. परसाला 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 परसाला. आता लाजण्यासारखं काही राहिलेलं नाही या शब्दामध्ये. ज्या दिल्लीच्या बुरुजांवरून कधी एंजल्स देवी देवतांचे हस्तक बोलायचे, त्या दिल्लीच्या बुरुजांवरून संडासासारखे शब्द प्रयोग झाले. आपण तर परस म्हणतोय. परसाकडे म्हणजे संडासकडे. परसाला जाताना म्हणजे संडासला जाताना. परसाला जाताना. आता लाजण्यासारखं काही राहिलेलं आहे का? दिल्लीच्या बुरुजावरून जेव्हा सर्व विश्वातल्या लोकांना उद्देशून संडास हा शब्द वापरला जातो, तेव्हा या शब्दामध्ये इतकं लाजण्यासारखं काही राहिलेलं नाही. मी तर खूप सामान्य माणूस आहे. आय एम अ नॉर्मल मॅन, कॉमन मॅन. आम आदमी. आम खाल्लाय कधी? आम्ही मेलोय ह्याचं निमित्त काढून. तुम्हाला माहिती आहे सुद्धा, माहीत आहे की नाही माहिती नाही. आम्हाला तर ठार केलं याचा आधार घेऊन. आम आदमी. दिल्लीच्या बुरुजावरून संडास हा शब्द उद्गारला गेला, उच्चारला गेला, उद्देशला गेला. वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय. पांडित माजलेला. साल्या तू क्षत्रिय. वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय. पांडित माजलेला. साल्या तू क्षत्रिय. परसाला जाताना. परसाला जाताना. परसाला जाताना खराट्यावर. परसाला जाताना खराट्यावर. परसाला जाताना खराट्यावर. परसाला जाताना खराट्यावर. कफल्लकीने, बेवारसपणे, निष्काळजीपणे, कफल्लकीने, कोणत्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता. असं कधी काही झालंय भारतामध्ये आजपर्यंत? कफल्लकीने, 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 कफल्लकीने. परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला. कफल्लकीने मांडलेला. परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला. तू बेवारिस. 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 तू बेवारिस. तू बेवारिस. तू बेवारिस. बेवारिस. तू
तू बेवारिस, तू बेवारिस, तू बेवारिस, तू बेवारिस, तू बेवारिस, तू बेवारिस, बेवारिस, तू बेवारिस. परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला तू बेवारिस भाडभंग्यांचा, भाडभंग्यांचा, भाडभंग्यांचा फावडा. परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला तू बेवारिस भाडभंग्यांचा फावडा. परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला तू बेवारिस भाडभंग्यांचा फावडा. प्रवासाला जाताना, प्रवासाला जाताना, प्रवासाला जाताना, प्रवासाला जाताना, प्रवासाला जाताना, प्रवासाला जाताना, परवासाला जाताना. गणित असतं सगळं काय. इट्स मॅथमॅटिक्स. 2 + 2 is always 4. There is no other substitute for it. सत्याची बूज ही इतकी प्रखर असते. सत्याची बूज, सत्याचा पाया हा इतका दांडगा असतो, त्यात बदल करता येत नाही, त्यात बदल करता येत नाही. ती गटारातली घाण नसते. 2 + 2 is always 4. There is no other substitute in it. ती गटारातली घाण नव्हे की जी आपल्या स्वराज्याच्या मनाला वाटलं म्हणून हवी तशी, हवी तेव्हा, हवं तेवढं परिवर्तित करण्यासाठी. इट्स अ मॅथ. सत्याची बूज ही इतकी कणखर असते, सत्याचा प्रकाश हा इतका अटळ, निढळ असतो. ती स्वराज्याच्या मर्जीवर नसते बदलत. इट्स अ मॅथ. परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला तू बेवारिस भाडभंग्यांचा फावडा. प्रवासाला जाताना, प्रवासाला जाताना, प्रवासाला जाताना, प्रवासाला जाताना फलाटावर, प्रवासाला जाताना फलाटावर, प्रवासाला जाताना फलाटावर, प्रवासाला जाताना फलाटावर गफलतीने, गफलतीने, गफलतीने सांडलेला, 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 गफलतीने सांडलेला. Try to take into account the tone of every word I pronounce, so that you will be able to understand what I want to say. I have something special intention about behind every tone, behind every tune. So try to take into account the level of tone of every pronunciation. So let us proceed. परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला तू बेवारस भाडभंग्यांचा फावडा. प्रवासाला जाताना फलाटावर गफलतीने, 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 गफलतीने सांडलेला, गफलतीने सांडलेला, 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 सांडलेला. प्रवासाला जाताना फलाटावर गफलतीने सांडलेला तू लावारिस, 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 लावारिस,
लावारिस, लावारिस, लावारिस, लावारिस, तू लावारिस, तू लावारिस, तू लावारिस. Everything is true in its own context. प्रत्येक अर्थ हा त्या संदर्भामध्ये खरा आहे, खरा आहे, खरा आहे. प्रवासाला जाताना फलाटावर गफलतीने सांडलेला तू लावारिस, मुरमुऱ्याचा चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा. काय? वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय, वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय, पांदित माजलेला साल्या तू क्षत्रिय, परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला तू बेवारीस भाडभंग्यांचा फावडा, प्रवासाला जाताना फलाटावर गफलतीने सांडलेला तू लावारिस, मुरमुऱ्याचा चिवडा. परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला तू बेवारीस भाडभंग्यांचा फावडा, प्रवासाला जाताना फलाटावर गफलतीने सांडलेला तू लावारिस, मुरमुऱ्याचा चिवडा. देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ, देवत्व, देवत्व, देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ ती तुला, देवत्वाची टाळ ती तुला, देवत्वाची टाळ ती तुला कशी कळणार रे? देवत्वाची टाळ ती तुला कशी कळणार रे? देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ, टाळ म्हणजे टाळी, देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ ती तुला कशी कळणार रे? सात्विकांची नाळ, सात्विकांची नाळ, सात्विकांची नाळ ती तुला कशी मिळणार रे? देवत्वाची टाळ, देवत्वाची टाळ ती तुला कशी कळणार रे? सात्विकांची नाळ ती तुला कशी मिळणार रे? भारताच्या अनभिषिक्त, भारताच्या अनभिषिक्त, 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 there which there has no challenge to it, which has no challenge to it. अनभिषिक्त, ज्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही, आव्हान देऊ शकत नाही, असा अनभिषिक्त, अनभिषिक्त, अनभिषिक्त. देवत्वाची टाळ ती तुला कशी कळणार रे? सात्विकांची नाळ ती तुला कशी मिळणार रे? भारताच्या अनभिषिक्त पांदींचा सम्राट, भारताच्या अनभिषिक्त पांदींचा सम्राट तू, पांदींचा सम्राट तू, भारताच्या अनभिषिक्त पांदींचा सम्राट तू. पांद म्हणजे काय सांगितलंय अगोदरच. भारताच्या अनभिषिक्त पांदींचा सम्राट तू, भारताच्या अनभिषिक्त पांदींचा सम्राट तू. काय? वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय, पांदीत माजलेला साल्या तू क्षत्रिय, परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला तू बेवारीस भाडभंग्यांचा फावडा, प्रवासाला जाताना फलाटावर गफलतीने सांडलेला तू लावारिस मुरमुऱ्याचा चिवडा. देवत्वाची टाळ ती तुला कशी कळणार रे? सात्विकांची नाळ ती तुला कशी मिळणार रे? भारताच्या अनभिषिक्त पांदींचा सम्राट तू, भारताच्या अनभिषिक्त पांदींचा सम्राट तू, भारताच्या अनभिषिक्त
पांदींचा सम्राट तू, मानवतेची माळ, मानवतेची माळ, मानवतेची माळ ती तुला कशी फळणार रे? मानवतेची माळ ती मानवतेची माळ ती तुला कशी फळणार रे? मानवतेची माळ ती तुला कशी फळणार? मानवतेची माळ ती साली रजपुताची जात तुझी, साली रजपुताची जात तुझी, तुझं रक्त बारबंट, साली रजपुताची जात तुझी, तुझं रक्त बारबंट, साली मुता सुताची कात तुझी, साली रजपुताची जात तुझी, तुझं रक्त बारबंट, तुझं रक्त बारबंट, तुझं रक्त बारबंट, साली रजपुताची जात तुझी, तुझं रक्त बारबंट, साली मुता सुताची कात तुझी, तूच फक्त सडमसंट, तूच फक्त सडमसंट. देवत्वाची टाळ ती तुला कशी कळणार रे? सात्विकांची नाळ ती तुला कशी मिळणार रे? भारताच्या अनभिषिक्त पांदींचा सम्राट तू, भारताच्या अनभिषिक्त पांदींचा सम्राट तू, मानवतेची माळ ती तुला कशी फळणार रे? मानवतेची माळ ती तुला कशी फळणार रे? साली रजपुताची जात तुमची, तुमचं रक्तच बारबंट, मुता सुताची कात तुमची, तूच फक्त सडमसंट. साली रजपुताची जात तुमची, तुमचं रक्त बारबंट, साली मुता सुताची कात तुमची, तुम्हीच फक्त सडमसंट. दांभिकांना, 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 दांभिकांना हात दे, दांभिकांना हात दे, दांभिकांना हात दे, दांभिकांना हात दे, दांभिकांना हात देऊन, 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 हात देणे, हात देणे, हात देणे, हात देणे, येते ना लक्षात, येते ना? दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे, दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे, दांभिकांना हात, साली रजपुताची जात तुझी, तुझं रक्त बारबंट, साली रजपुताची जात तुझी, तुझं रक्त बारबंट, साली मुता सुताची कात तुझी, तूच फक्त सडमसंट. दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे, दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे, टाळूवरच, 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 दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे, टाळूवरच लोणी खाऊन दुर्जनांना साथ दे, दुर्जनांना साथ दे, दुर्जनांना साथ दे. दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे, दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे, टाळूवरच लोणी खाऊन, टाळूवरच लोणी खाऊन दुर्जनांना साथ दे. काय? दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे, दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे, टाळूवरच लोणी खाऊन दुर्जनांना साथ दे. साल्या तिळगुळ, साल्या तिळगुळ. काय? तळ्याच्या काठावर हरणाची सागुती बगळ्यांसह खाताना लांडग्यांनी साधलेला एका पायावरचा परमार्थ फार फार्थ, आणि म्हणे सिद्धार्थ.
तळ्याच्या काठावर हरणाची सागुती बगळ्यांसह खाताना लांडग्यांनी साधलेला एका पायावरचा परमार्थ फार फार्थ आणि म्हणे सिद्धार्थ. वाळीत टाकलेला बहिष्कृत तू भारतीय, पांदित माजलेला साल्या तू क्षत्रिय. परसाला जाताना खराट्यावर कफल्लकीने मांडलेला तू बेवारीस भाडभंग्यांचा फावडा. प्रवासाला जाताना फलाटावर गफलतीने सांडलेला तू लावारीस मुरमुऱ्याचा चिवडा. देवत्वाची टाळ ती तुला कशी कळणार रे? देवत्वाची टाळ ती तुला कशी कळणार रे? सात्विकांची नाळ ती तुला कशी मिळणार रे? देवत्वाची टाळ ती तुला कशी कळणार रे? सात्विकांची नाळ ती तुला कशी मिळणार रे? भारताच्या अनभिषिक्त पांदींचा सम्राट तू, मानवतेची माळ ती तुला कशी फळणार रे? मानवतेची माळ ती तुला कशी फळणार रे? साली रजपुताची जात तुझी, साली रजपुताची जात तुझी, तुझं रक्त बारबंट. साली मुतासुताची काथ तुझी, तूच फक्त सडमसंट. दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे. दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे. टाळूवरचं लोणी खाऊन दुर्जनांना साथ दे. दांभिकांना हात देऊन सज्जनांना मात दे. टाळूवरचं लोणी खाऊन दुर्जनांना साथ दे. साल्या तिळगुळ तुझ्या सत्यानाश हो, तुझ्या आईचा गो.